नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज मी अतिशय वेगळी, पारंपरिक आणि आरोग्यदायी अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे सोलकढी. तर सोलकढी ही चवीला अप्रतिम लागते, पचनासाठी खूपच फायदेशीर आहे, पित्तनाशक आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंड करून जरी पिलं तरी खूपच मस्त लागते. चला तर मग अगदी उन्हाळा स्पेशल किंवा कोणत्याही सीझनमध्ये आपण ही सोलकढी पिऊ शकतो. तर ती कशी करायची ती बघूया. तर सोलकढी करण्याकरिता आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ओला नारळ. तर अशा प्रकारे इथं मी ओल्या नारळाचे तुकडे करून घेतले. मोठ्या साईजचा आपल्याला नारळ घ्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या कळ्या, जिरं, साखर, कोकमचा आगळ आणि चवीनुसार मीठ. चला तर मग साहित्य बघून झालं. आता लगेचच सोलकढी करायला घेऊया. तर सोलकढी करण्याकरिता आपण जो नारळ घेतला होता, तो नारळ आपल्याला मिक्सरच्या डब्यामध्ये टाकायचा आहे. आता तुम्हाला सोलकढी कितपत करायची आहे त्यानुसार तुम्ही नारळाचा वापर करा. इथं मी मोठ्या साईजचा नारळ घेतला. त्यामुळे मी एकच बॅचमध्ये पिसणार आहे. जर तुम्हाला जास्त कढी करायची असेल तर किंवा जास्त जास्त प्रमाणात तुम्ही नारळ वापरत असाल तर 2 बॅचमध्ये तुम्ही हे नारळ पिसा. तर इथं मी जिरं, लसण आणि मिरची टाकून घेतली. सोबतच आपल्याला 2 ते 3 कप अर्धा ते 1 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि बारीक असं याचं वाटण करायचं आहे. आता लगेचच आपलं नारळाचं वाटण तयार झालेलं आहे. पूर्ण मी नारळाचं वाटण छान बारीक असं पूर्णपणे बारीक असं पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपल्याला या नारळाचं दूध काढायचं आहे. तर अशा प्रकारे पसरट असा भांडा घ्यायचा आहे. त्या भांड्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि त्या चाळणीवर आपण कॉटनचा कापड ठेवूया किंवा कॉटनचा अगदी असा आपल्याला एखादा रुमाल किंवा दुपट्टा वगैरे ठेवायचा आहे आणि त्यावर आपण जो नारळाचा आपण किस करून घेतला होता किंवा नारळ पिसून घेतला होता, तो नारळाचा पिसलेली पेस्ट आपण या कापडावर टाकून घेऊया आणि अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण नारळाचा दूध काढून घ्यायचा आहे किंवा गाळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं मी अगदी हलक्या हाताने आपल्याला शक्य होईल तितकं अगदी हळुवारपणे नारळाचा दूध पूर्णपणे काढून घेऊया. जर पहिल्या बॅचमध्ये आपण जो नारळाचा दूध काढतो तो अगदी दाटसर असा मस्त दूध निघते. पण जेव्हा आपण दुसऱ्या बॅचमध्ये थोडं पाण्याचं प्रमाण वाढवतो किंवा त्यामध्ये थोडा पातळ असा दुधाचा प्रमाण येतो, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला जितकं शक्य होईल तितकं नारळाचा दूध पूर्णपणे काढून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता पूर्णपणे मी इथं नारळाचा दूध काढून घेतलेला आहे. अगदी पूर्णपणे कोरडा असा आपला इथं मस्त नारळाचा किस तयार झालेला आहे. काही प्रमाणात नारळाचे तुकडे आहेत, तर पुन्हा आपण हा नारळाचा किस एकदा मिक्सरला बारीक करून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण नारळाचा किस पुन्हा मिक्सरच्या डब्यामध्ये टाकून घेतला. त्यामध्ये थोडं आपण पाणी टाकूया आणि पुन्हा याला 1 ते 2 मिनटं अगदी छान बारीक असं याचं वाटण करून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी वाटण करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला अशाच सेम पद्धतीने नारळाचा दूध काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला याहून जास्त प्रमाणात नारळाचा किस पिसायचा नाही आहे. फक्त 2 स्टेपमध्येच किंवा 2 बॅचमध्येच आपण नारळाचा किस पिसून घेणार आहोत. जर तुम्ही पुन्हा याला डबल जर पिसलं तर खूप जास्त प्रमाणात सोलकढी ही पातळ लागेल किंवा पातळ होईल. त्यामुळे आपल्याला आता हा नारळ साईडला ठेवूया. इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी दाटसर आपली सोलकढी तयार झालेली आहे. आता काही राहिलेले यामध्ये आपण जिन्नस टाकून घेऊया. तर त्यासाठी इथं मी अर्धा चम्मच चवीनुसार मीठ टाकलं आहे. अगदी 1 ते 1.5 चम्मच साखर घालूया आणि आपल्याला यामध्ये कोकमचा आगळ घालायचा आहे. जर तुमच्याकडे कोकमचा आगळ नसेल तर तुम्ही 1 किंवा 2 बीटाचे तुकडे टाका. जेव्हा आपण नारळाचा किस पिसतो किंवा नारळ पिसतो त्या स्टेजवरच तुम्ही बीटचे 2 ते 3 तुकडे टाकून घ्या, जेणेकरून तुमच्या सोलकढीला अगदी छान असा गुलाबी रंग येईल. पण शक्य होईल तर कोकमचा आगळच टाका, कारण
पारंपरिक पद्धतीने आपण सोलकढी बनवत आहोत, त्यामुळे तिथं कोकमचाच वापर केला जातो. तर अशा प्रकारे अगदी मस्त अशी आपली दाटसर गुलाबी रंगाची अतिशय सुरेख अशी सोलकढी तयार आहे. अगदी थोडंसं यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतला आहे आणि अगदी मस्त आपल्याला ही सोलकढी अगदी 15 ते 20 मिनिटासाठी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया आणि मस्त अशी थंडगार, पित्तनाशक, आपल्या शरीराला ऊर्जा देणारी, आपल्या शरीराला खूपच अशी फायदेशीर, थंडगार आपली इथं सोलकढी तयार झालेली आहे. अगदी झटपट आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.